हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ दुपारचे 12:30 वाजलेले आहेत। मी आवरून आता चाललेले दुकानात आणि साडी नेसलेली आहे। आज ड्रेस घातले की बरं वाटतं, पण कसं होतं साड्या एवढा ढीग लागलेला आहे, ठेवून काय करायचं त्याचं। मग आता मी विचार केलाय आणि कुठली तर नवीन साडी घ्यायला गेलं की हे मला म्हणतात आधी आहेत त्या नेसायच्या आणि मग नंतर नवीन साडी मागायची, कारण की नेसणं तर होत नाही, त्याच्यापेक्षा ड्रेस घे असं म्हणतात ते। पण साडी एखादी बघितली की आवडतेच आणि ती घेऊ वाटतेच, असं माझ्यासारखं सगळ्यांचं असणारच आहे। आणि मी आज बनवलेला आहे सोया पुलाव। तर सोया पुलाव मी जे साहित्य घरातलं होतं ते वापरलेलं आहे। यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या पण ॲड करू शकता, परत धना पावडर, जिरा पावडर, पुलाव मसाला हे सगळं घालू शकता। मी गरम मसाला घातलेला आहे। आणि सोया पुलाव करत असताना जे आपली सोयावडी असते ती थोडीशी दह्यामध्ये, परत धनजिरा पावडर आणि चटणी घालून मिक्स करून मग ती पुलावमध्ये घालायची असते, पण मी तशीच घातलेली आहे कारण दही नव्हतं माझ्याकडे आणि आणायला पण कोण नाही। आता श्री पण गेलं आहे शाळेला आणि जेवण वगैरे झालेलं आहे, श्रीचा डबा पण दिलेला आहे। आता मी रोज एक साडी नेसून दुकानला जाणार आहे, कारण की नेसून ठेवून तर काय करायचे त्या, आणि ठेवून पण साड्या उगाच कसर लागते बघा त्याला, म्हणून नेसायची, नेसून हे करायचं। आणि फरशी वगैरे सुद्धा पुसून झालेली आहे, काल पण फरशी पुसलेली, आज पण पुसली। वेळ असेल त्यावेळी आपण म्हणजे कपड मारलेलं बरं असतं, पुसून घेतलेलं बरं असतं, नाहीतर मग खूप घाण होतं। आणि ऊन कडक पडलेलं आहे बघा, एकदम खूप छान ऊन पडलेलं आहे। तर बघूया आपल्या दसऱ्याचं कधी काढायचं होते ते, कारण महिन्याची जी अडचण असते ती येऊन गेल्याशिवाय आपण तर काढू शकत नाही, ते अडचण येऊन गेल्यानंतर मगच काढायचं। चला, पुलाव कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि आई काशीवरून आली आणि परत गेलेली आहे ती आता इकडे गेलेले आहे। श्री शैल्य मल्लिकार्जुन 12 ज्योतिर्लिंगातलं एक ज्योतिर्लिंग आहे ते, तर तिकडे गेलेले आहे। आता जाऊन मल्लिकार्जुन तिचं झालेलं आहे, कधी गेले ते रविवारी गेल्या, म्हणजे शनिवारी गणपती गेले आणि रविवारी ती लगेच गेल्या, कारण की दसऱ्याचं वगैरे आता झाडून काढायचं, त्यामुळे ती यायचं लवकर म्हणून गेलेली आहे। मल्लिकार्जुन वगैरे झालेला आहे, कुठलं तर अनेक 2-3 देवस्थान करणार आहे आणि मग येणार आहे, उद्या किंवा परवा दिवशी येईल। तर आमच्या याला फिरायचं असं हे नाही बघा, स्टॅमिना खूप आहे तिला, म्हणजे तिकडं आता 8-10 दिवस जाऊन येऊन परत आणि इकडे गेले म्हणजे तिचा स्टॅमिना भरपूर आहे। आपल्याला काही एवढं झालं नसतं, तिकडनं येऊन ती आजारी पडली, परत औषध गोळ्या वगैरे घेतल्या तिनं आणि परत गेली, म्हणजे हे नाही आहे तिला अजिबात, फिरायचा कंटाळा पण नाही म्हणा आणि तिचा स्टॅमिना पण चांगला आहे, तब्येत म्हणजे चांगली आहे तिची। आपलं कसं होतं इथनं, मी तर इथनं इंचलंजीला गेले तरी पण म्हणजे आल्यानंतर कणकण आल्यावानी होतं मला, आणि जर जाऊन परत आलं तर जास्तच त्रास होतो। एवढा प्रवास आपल्याला जवळजवळ मला वाटते 60-70 किलोमीटरचा प्रवाससुद्धा सहन होत नाही, आणि एवढ्या लांब जाणं म्हणजे काय शक्य नाही। आजची देवपूजा बघा, 12 वाजलेले आहे दुपारचे, त्यामुळे मी लाईट बंद केलेली आहे, कारण खूप गरम होतं। मग आणि आईने आणलेला शंख मी असा पुजलेला, हे पहा जवळजवळ 1:15 वाजलेला आहे। सोया पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी सोयाबीनची जी वडी असते ती मी थोडा वेळ साध्या पाण्यातच भिजत ठेवलेली होती, त्यानंतर तांदूळसुद्धा थोडा वेळ भिजत ठेवले। तांदूळ भिजत ठेवल्यामुळे सुद्धा खूप छान आपला पुलाव होतो। त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट बनवण्यासाठी मी लसूण सोलून घेतलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट आता बनवून घेते। त्यानंतर कुकर ठेवलेला, मी कुकरमध्ये पुलाव बनवणार आहे, तुम्ही पातेल्यात जरी बनवला तरी सुद्धा चालतं। 1-1.5-2 पळी तेल घातलेलं आहे, थोडंसं तेल जास्त घालायचं पुलावला, कारण कांदा जास्त घेतलेला आहे मी। इथं तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकता, कांदा टोमॅटो दोन्ही वापरू शकता, किंवा तुमच्याजवळ ज्या व्हेजिटेबल भाज्या असतील, गाजर, मटार
परत कोबी, फ्लॉवर, शिमला मिरची, बटाटा, वांगंसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता, बीन्ससुद्धा वापरू शकता. तर आता तेल घातलेलं आहे. तेल कढल्यानंतर मग मी त्यामध्ये 2 ते 3 तमालपत्राची जी पानं होती ती घातलेली आहे. जास्त खडे मसाले मी वापरत नाही. आमच्यात जास्त असे मसालेदार जेवण आवडत नाही, त्यामुळे मी जास्त खडे मसाले काही जास्त घालत नाही. तर तमालपत्र घातलेले आहे 1. आणि जास्त मी खडे मसाल्यांचा वापर करत नसल्यामुळे मी घरातसुद्धा जास्त खडे मसाले आणून ठेवत नाही. कसं असतं, आपला वापर असला तर आणलं तर ठीक आहे, नाहीतर काय उपयोग आणून. आणि त्यानंतर 3 ते 4 कांदे चिरून घेतलेले होते मी. आडवेच असे कांदे चिरलेले, उभेच असे कांदे चिरलेले आहेत, तर तुम्ही तसेच चिरून घालू शकता किंवा बारीक काप करून घातला तरीसुद्धा चालेल. आणि कांदा व्यवस्थित तेलात लाल कलर येऊसपर्यंत, म्हणजे तांबूस कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर मग बाकीचे जिन्नस आपण ॲड करायचे. आता इथं मी गरम मसाला वापरलेला आहे, तुम्ही पुलाव मसाला वापरला तरी चालेल, धने-जिरे पावडर वापरला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर जी आलं लसणाची पेस्ट आपण बनवलेली होती ती घातलेली आहे. आलं लसणाची पेस्ट पण तुमच्या पुलावची क्वांटिटी बघायची आणि तेवढंच करायचं, कारण ते आलं लसणाची पेस्ट पण जास्त झाली तर खूप असं चरका मारल्यावाने आणि खूप असा उग्र वास आपल्या पुलामध्ये येऊ शकतो. त्यामुळं क्वांटिटी बघूनच आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरा. आणि तेलात व्यवस्थित ती भाजून घेतलेली आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. कोणता पण तुम्ही मसाला वापरा किंवा कोणता पण तुम्ही पदार्थ वापरा, आलं लसूण असेल किंवा खडा मसाला असेल, व्यवस्थित तेलात भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर हळद 1 चमचा, हिंग थोडासा घातलेला आहे आणि थोडंसं घरचं लाल तिखट आहे ते मी त्यामध्ये ॲड करणार आहे. थोडंच घालणार आहे लाल तिखट, जास्त काय घालणार नाही आहे, कारण आमच्यात म्हणजे जास्त तिखट पण चालत नाही. त्यानंतर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण तेलामध्ये. आणि नंतर ना आपण जी भिजवून ठेवलेली सोयाबीनची वडी होती ती त्यामध्ये ॲड करायची आहे. आता इथं मी सोयाबीनची नुसता वडी ॲड केलेली आहे. तुम्ही यामध्ये दहीसुद्धा घालू शकता, म्हणजे दह्यामध्ये सोयाबीन वडी व्यवस्थित घोळवून घ्यायची. त्यात चटणी, परत धने-जिरे पावडर, हळद वगैरे त्याला सगळं लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मग कालवून ते आपण यामध्ये ॲड करायचं असतं. तर मी नुसताच सोयाबीन वडी टाकलेली आहे आणि जो भिजवून घेतलेला आपला तांदूळ होता तो सुद्धा त्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि व्यवस्थित ते आता तेलामध्ये भाजून घेते. आणि त्यानंतर आपण पाणी ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये. पाण्यात तुम्ही तुमच्या तांदळाची क्वांटिटी आणि परत सोयाबीन वडी किती घातलेली आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. चवीनुसार वरनं मीठ घालायचं आणि कोथिंबीर असली तर भरपूर अशी कोथिंबीर इथं घालू शकता. पुदिना असला तर पुदिनासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. मी माझ्या घरामध्ये जे उपलब्ध साहित्य होतं त्यापासून हा पुलाव बनवलेला आहे. कसं होतं, सगळं साहित्य आणायचं आणि करायचं म्हणतं ते काय एक होतं, कधी होत नाही असं होतं. साहित्य असतं त्यावेळी लक्षात येत नाही करायचं, आणि ज्यावेळी साहित्य नसतं त्यावेळी वाटतं की काहीतरी करावं. आणि आज माझी इच्छा झालेली की आपण सोया पुलाव करावा, म्हणून मग मी म्हटलं आहे काय काय आहे त्यातच करायचं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी करू शकता आहे त्या साहित्यामधून. थोडंसं बाकीचं सगळं असलं की याच्यापेक्षा टेस्ट चांगली येते. पण खूपच असे सगळे मसाले घातले किंवा खूप सारे तरच पदार्थ रुचकर होतो असं काही नाही. हा आपला गैरसमज आहे, लक्षात ठेवा. करणाऱ्याच्या मनात जर असलं तर सगळं घरातलं आपण जे आहे ते घालूनसुद्धा पदार्थ आपण बनवू शकतो. आधीच्या काळात बघू शकता तुम्ही, काहीही नसायचं. आमची आजी तर डायरेक्ट असं तवा ठेवायची आणि तव्यामध्ये पाणी ओतायची, त्यामध्ये डायरेक्ट चटणी घालायची आणि मीठ घालायची आणि झुणका म्हणजे जे आपलं पिठलं असतं ते पीठ वैरून ते बनवत होती. तरीसुद्धा खूप छान लागायचं. काही नसायची, कढीपत्ता नाही, कोथिंबीर नाही, लसूण नाही, तेलसुद्धा नसायचं, तरीसुद्धा तो म्हणजे झुणका किती पिठलं छान लागायचं. मग असंच असतं, लक्षात ठेवा. जास्त जर तुम्ही मसाला घातला तर काय त्याची चव बदलते असं काही नसतं. उलट जास्त मसालेदार पण खाल्ल्यावर म्हणजे जळजळायला चालू होतं, आणि जास्त मसालेदार खाल्लं तरी पण माणसाला कसं होतं बघा, अपचनाचा जास्त त्रास होतो. आता सगळ्याच त्यांच्या घरामध्ये झाडायची लगबग,
ते नाचणार आहे. कारण की मोठं धुणं धुवायचं, झाडायचं, दसऱ्याचं खूप काम असतं. त्यानंतर दसरा झाला की लगेच दिवाळी येते. मग दिवाळीचं फराळाचं, तरी आता फराळ एवढा जास्त करत नाहीत. आम्ही लहान असताना आई आमची 4 किलोच्या हे करंज्या, परत 5 किलोच्या चकल्या, 5 किलोचा चिवडा, 2-3 किलोचे लाडू, ते पण कळ्या पाडून, म्हणजे आचारी यायचा, कळ्या पाडून द्यायचा आणि मग नंतर पाकात घातल्यानंतर ते परत बेसनचं लाडू वेगळं आणि रव्याचे लाडू वेगळं. असं रव्याचे लाडू काही जास्त करत नव्हते कारण कोण खात नाहीत, पण बेसनचे लाडू पण खायचे. बेसन लाडू, परत कळीचे लाडू, चकली हे जास्त, शेवपापडी. फराळ करण्यात 4-5 दिवस जायचे आणि परत ते सगळं 4 दिवस ती भांडी राड झालेली, किचन ओटा राड झालेला, भयानक काम असायचं त्यावेळी पण. त्यामुळे आता दिवाळी होईपर्यंत आपल्याला सुटका नाही. आणि माझं तर कसं होतं, घरातलं, दुकानातलं आणि परत आता यूट्यूबचं, त्यामुळं अजिबातच काय वेळ मिळत नाही. पण कसं येईल तसं करत जायचं. आता दसऱ्यात पण झाडून वगैरे झालं की देव बसले की आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे लागतात. ते पाठ झाले सगळीकडे इकडं तिकडं तेल घालायला जायला लागते, परत कडाकण्या कराव्या लागतात. म्हणजे असतंच, दसऱ्यात पण असतंच. 9व्या दिवशी तोपर्यंत देव उठवावे लागतात. आणि दसऱ्याची स्वच्छता करत असताना सगळ्या ताईंनी मैत्रिणींनी स्वतःची काळजी घेऊन करायचं आहे. कारण कसं होतं, आपण स्टूलवर चढतो, शिडीवर चढतो, त्यामुळं धरायला कोणतरी असलं तरच व्यवस्थित चढून वगैरे कामं करा. नाहीतर आपण घाई गडबडीत कोण नसलं तरी पण काम करायला बघतो, पण तसं काही करू नका. शक्यतो कोण असतील तरच करा.